आखिरकार आपली बस कर्मचारियों की जीत हो गई है। हड़ताल खत्म और मनपा ने मान ली लगभग सभी बड़ी मांगे। नागपुर महानगर पालिका में महापौर और परिवहन समिति की अहम बैठक के बाद बड़ा फैसला लिया गया। आपली बस कर्मचारियों की लंबित मांगों को स्वीकार कर लिया गया है। कर्मचारियों का रुका हुआ वेतन जल्द पूरा देने का आश्वासन दिया गया है। साथ ही HRA देने, 26 दिन की ड्यूटी नीति लागू करने, एक्सीडेंट पॉलिसी बनाने और तय समय से अधिक ड्यूटी करने पर दोगुना भुगतान देने जैसे अहम फैसलों पर भी सहमति बनाई गई है। फैसले के बाद बस चालकों और कंडक्टरों ने अपनी हड़ताल वापस ले ली है और आपली बस सेवा एक बार फिर पटरी पर लौट आई है। अब हजारों यात्रियों को राहत मिलने की उम्मीद है। नागपूर महानगरपालिका जे परिवहन म्हणजे आपली बस चालवते, आपल्या शहरामध्ये जी बस सेवा देते, त्या अनुषंगाने एक बैठक माननीय भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी नागेशजी सहारे, जट्टेलवारजी आणि प्रवीणजी दटके माननीय आमदार यांनी घेतली होती। या बसचे जे काही कर्मचारी आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात ती बैठक होती। खरं म्हणजे 2-4दा बैठकी झाल्या आणि त्या संदर्भाने परवा 1-2 दिवसांच्या पूर्वी माननीय परिवहन सभापती आपल्या मंगलाताई खेकरे, सर्व परिवहनचे अधिकारी लुंगेजी, पिकुर्डेजी हे सर्व कमिशनर साहेबांसोबत बसून यांनी सर्वांनी चर्चा केली आणि त्यानंतर ज्या मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या पूर्ण करायच्या असा निर्णय घेतलेला आहे। त्यातील सहाय्यक कर्मचारी जे आहे आपली बसचे, त्यांची थकबाकी आहे ती थकबाकी पूर्ण करावी असा निर्णय घेतला आहे। त्याचा थोडाफार भार महानगरपालिकेवर पडतोय, पण तरीसुद्धा आपले कर्मचारी यांना त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। जे वाहक आहे त्यांनाही HRAचा निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे पूर्वी पण ते मिळत होतं, परंतु आता जरा वाढीव त्यांचे वेजेस वाढल्यामुळे वाढीव HRA त्यांना देण्याचा असा निर्णय घेतलेला आहे। ती मागणी होती त्या अर्थाने 26 दिवसांची ड्यूटी या सर्व लोकांना देण्यात यावी असाही निर्णय झालेला आहे। सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश देणं तसंही खरं म्हणजे कंपल्सरी होतं, पण ती पूर्तता बरोबर होत नव्हती आणि या बैठकीमध्ये निर्णय असा घेण्यात आला की या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 म्हणजे सुरुवातीला एक आणि मध्यंतरी एक अशा प्रकारे 2 चांगले गणवेश देण्याचा हा निर्णय पूर्ण झाला आहे। विमा पॉलिसीचा देखील निर्णय, या सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याच्या संदर्भाने सुद्धा निर्णय झालेला आहे। सणांच्या सुट्ट्या या लोकांना आधी मिळत नव्हत्या, एक इमर्जन्सी सर्व्हिस या नात्याने, पण आता सणांच्या सुट्ट्या यांना मिळतील आणि निश्चितपणे मग सुट्ट्या मिळतील म्हणजे मग सेवा बंद राहील का, तर तसं होणार नाही। जे लोक सणाच्या वेळी सेवा देतील त्यांना दुप्पट पेमेंट त्या सुट्ट्यांचं देण्याचा असाही निर्णय घेण्यात आलेला आहे। एक 240 दिवस ज्यांची ड्यूटी होईल त्या लोकांना 15 दिवस म्हणजे एक पेड लीव हा देखील विषय पूर्वी जो याच्यामध्ये नव्हता कर्मचाऱ्यांसाठी, तोही समाविष्ट करण्यात आलेला आहे। वाठोड्याच्या डेपोमध्ये स्वच्छतागृह तयार करणं ही एक मागणी सर्व कर्मचाऱ्यांची होती, ती अतिशय योग्य होती, ती मागणी पूर्ण करण्याचं ठरवलं आहे। त्याशिवाय इतरही ज्या सर्व ठिकाणी जिथे डेपो असतील त्या सर्व ठिकाणी स्वच्छतागृह आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायचं ठरवलं आहे। मोरभवनच्या तिथे एक खरं म्हणजे मोठा प्रोजेक्ट आपण करणार आहोत, पण त्यासाठी जो अवधी आहे त्या अवधीमध्ये गैरसोय होऊ नये या अर्थाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रवासी शेड, प्लॅटफॉर्म, सुधारित बैठक व्यवस्था, पिण्याचं शुद्ध पाणी, सपाटीकरण या सर्व गोष्टी करण्याचा असाही निर्णय याच्यामध्ये झालेला आहे। माननीय कमिशनर साहेब, माननीय परिवहन सभापती आणि त्यांची सर्व समिती यांनी सर्वांनी मिळून महानगरपालिकेचा हा निर्णय होतो आहे। हे सगळे झालेले निर्णय आता समितीमध्ये जातील आणि ते इम्प्लिमेंट होतील यासाठीची 1961च्या कायद्याअंतर्गत कदाचित असलं पाहिजे 240 दिवसाचा जो PL आहे, पण काही बरेच असे कर्मचारी आहेत त्यांना मिळत नाही आहे का, त्यांची जास्त दिवस 240 पेक्षाही जास्त दिवस त्यांनी ड्युटी केल्यानंतर की त्यांना मिळत नसल्याचं तक्रारी आहे। आपण म्हणता तसं असेल तर निश्चितपणे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी तक्रार आपल्याकडे केली त्यांच्यासाठी आपण हो त्या तक्रारी विभागाकडे ज्या असतील त्या बघू, त्यांना न्याय। हा कुणाचा प्रॉब्लेम, हा कुणाचा असेल तर हे ऑपरेटर देत नसतील